बालमटाकळी ते कांबी रस्ता, त्याचबरोबर शेवगाव गेवराई ओढ्यावरील रोड ते कांबी रोड दरम्यान मार्गावरील झाडे झुडपं आणि अतिक्रमण काढून रस्ता रुंदीकरण करून वाहतुकीसाठी मोकळा करण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवारी 28 मेला सकाळी 9 वाजल्यापासून ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुरे यांनी उपोषण सुरू केलं. या मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये झाडझुडपं वाढल्यानं वाहनधारक, शेतकरी, त्याचबरोबर ग्रामस्थांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता अरुंद झाल्यानं अपघाताचा धोका वाढला असून तातडीनं साफसफाई आणि रुंदीकरणाची गरज व्यक्त करण्यात येते. ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुरे यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अखेर त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याचं सांगितलं. उपोषण सुरू होऊन अनेक तास उलटूनही संबंधित प्रशासनातील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी अद्याप उपोषणस्थळी भेट दिली नसल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होतीये. प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन रस्ता मोकळा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर, अहिलानगर, शेवगाव.